महाकालेश्वर ज्योतिर्लिंग पौराणिक कथा। श्रावणाच्या पवित्र महिन्यात संपूर्ण देश बोलबम उद्घोषासह भक्त भगवान शंकरांच्या भक्तीत मग्न होतात। यावेळी बाबा भोले यांच्या दर्शनासाठी भाविक अनेक मैलांचा प्रवास करतात। अशीच एक जागा म्हणजे धर्म आणि श्रद्धा असलेले शहर उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर आहे, जिथे श्रावण महिन्यात लाखो लोक महाकालेश्वराची पूजा करण्यासाठी येतात। महाकालेश्वर मंदिर भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। हे मंदिर मध्य भारताच्या भव्यतेचे प्रतीक मानले जाते। हे मंदिर पुराण, महाभारत आणि कालिदास यांच्यासारख्या महान कवींच्या कार्यात रचनांमध्ये वर्णित केले गेले आहे। यावरून याची भव्यता कळून येते। पौराणिक कथा। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थापनेशी संबंधित वेगवेगळ्या कथांमध्ये वेगवेगळे वर्णन केले गेले आहे। एका आख्यायिकेनुसार एकदा अवंतिका नावाच्या राज्यात राजा ऋषभसेन नावाचा राजा राज्य करत असे। राजा ऋषभसेन हा शिवभक्त होता। तो आपला बहुतेक दिवस भगवान शिव यांच्या पूजेमध्ये घालवत असे। एकदा शेजारच्या राजाने ऋषभसेनच्या राज्यावर हल्ला केला। ऋषभसेनने या लढाईला संपूर्ण धैर्याने सामोरे गेले आणि युद्ध जिंकण्यात यश आले। आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शेजारच्या राजाने ऋषभसेनाला पराभूत करण्याचा आणखी काही पर्यायावर विचार केला। त्यासाठी त्याने एका असुराची मदत घेतली। त्या असुराला अदृश्य होण्याचे वरदान होते। शेजारच्या राजाने पुन्हा असुरांच्या मदतीने अवंतिकाच्या राज्यावर हल्ला केला। हे हल्ले टाळण्यासाठी राजा ऋषभसेनने भगवान शिव यांचा आश्रय घेतला। आपल्या भक्तांची हाक ऐकून भगवान शिव अवंतिकाच्या राज्यात प्रकट झाले। त्याने शेजारील राजे आणि राक्षसांकडून प्रजेचे रक्षण केले। यावर राजा ऋषभसेन व प्रजा यांनी भगवान शिव यांना अवंतिकच्या राज्यातच राहावे अशी विनंती केली, जेणेकरून भविष्यात इतर कोणताही आक्रमण टाळता येईल। आपल्या भक्तांची विनंती ऐकून भगवान शिव तेथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले।